मित्रांनो नमस्कार. इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज चौंडी अहिल्यानगर या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे 11 निर्णय घेण्यात आले. तर चला मित्रांनो, कोणते निर्णय आहेत ते सविस्तरपणे माहिती करून घेऊया. नंबर 1, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करणार. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळ कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार. व्यावसायिक चित्रपट असल्याने लागणारा खर्च हा अर्थसंकल्पीय मागण्यातून उपलब्ध करून देणार. नंबर 2, राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविणार. आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणार. राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्याबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणार. अभियानाच्या माध्यमातून जनजागृती आणि चळवळ निर्माण करणार. कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे, लिंग भेदात्मक बाबी दूर सारत, मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, बालविवाहमुक्त समाज निर्मिती, लैंगिक शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करून हिंसाचारमुक्त कुटुंब आणि समाज निर्मिती, अनिष्ट रूढीचे निर्मूलन, महिलांना शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी, यातून आर्थिक विकास. हे आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देणार. हे अभियान राबविण्यासाठी 10.50 कोटी रुपये खर्च करणार. नंबर 3, धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राज्य यशवंतराव होळकर यांचे नाव यशवंतराव विद्यार्थी योजना म्हणून ही योजना आता राबविणार. दरवर्षी 10,000 विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण. आतापर्यंत यासाठी 288.92 कोटी रुपये वितरित. राज्य यशवंतराव होळकर यांच्या 1797 ते 1811 या काळात शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक कामे केली. गुरुकुलसारख्या पारंपरिक शिक्षणाला चालना दिली. लष्करी शिक्षणात शिस्त, नीती आणि नेतृत्व गुणाचा समावेश केला. शिक्षण सर्वांसाठी खुले केले. राजवाड्यात मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उभारल्या. आता त्यांचे नावे ही योजना. नंबर 4, धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतिगृह बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव. राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह. प्रत्येकी 200 क्षमतेची ही वसतिगृह असणार. यात मुलांसाठी 100 क्षमतेचे तर मुलींसाठी 100 क्षमतेचे. नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे वसतिगृह. नाशिक येथे काम सुरू. पुणे, नागपूर येथे लवकरच सुरू होणार. या वसतिगृहांना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव. नंबर 5, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी, पाणी वाटप प्रणालीचे सर्वेक्षण करून त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबविणार. राज्यात असे 3 ऐतिहासिक तलाव चांदवड, त्र्यंबकेश्वर, मल्हार, गौतमेश्वर, जेजुरी. राज्यात अशा 19 विहिरी. राज्यात असे एकूण 6 घाट. राज्यात असे एकूण 6 कुंड.
अशा एकूण 34 जलाशय दुरुस्ती, गाळ काढणे, पुनरुज्जीवन, सुशोभीकरण इत्यादी कामे करणार. यासाठी 75 कोटी रुपये खर्च करणार. नंबर 6, अहिल्यानगर जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करणार. या विद्यालयाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव असेल. यासाठी 485.08 कोटी रुपये खर्च करणार. जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा मनुष्यबळासह यासाठी देणार. नंबर 7, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्त्री शताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला अभिवादन म्हणून 5,503.69 कोटी रुपयाचे मंदिर विकास आराखडे चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन आणि संवर्धन 681.32 कोटी, अष्टविनायक गणपती मंदिराच्या जीर्णोद्धार 147.81 कोटी, श्री क्षेत्र तुळजी भवानी देवी मंदिर विकास आराखडा 1,865 कोटी, श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा 259.59 कोटी, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा 275 कोटी, श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा 1,445.97 कोटी, श्री क्षेत्र माहूरगड विकास आराखडा 829 कोटी. नंबर 8, अहिल्यानगर येथे मुली आणि महिलांसाठी नवीन ITI सुरू करणार. नंबर 9, राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय. नंबर 10, ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन VSTF अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मिशन महाग्राम कार्यक्रमाच्या कालावधीला 2022-25 ऐवजी 2028 पर्यंत वाढवण्याचा निर्णय. नंबर 11, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश 2025 जारी करण्याचा निर्णय. तर हे होते मित्रांनो देवेंद्र फडणवीस सरकार मंत्रिमंडळाने घेतलेले 11 महत्त्वपूर्ण निर्णय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.